तुमच्या घरात अशी एक व्यक्ती आहे जी स्वतः भुकेली राहील पण तुम्हाला भूक लागू देणार नाही, जी स्वतः आजारी असली तरी आधी तुमची काळजी घेईल आणि जी आयुष्यभर फक्त एकच इच्छा करते ती म्हणजे माझी मुलं सुखात राहावीत. आणि ती व्यक्ती म्हणजे आई. आई हा शब्दच जणू किती गोड आहे ना, अगदी काळजाला हात लावल्यासारखं वाटतं. पण एक प्रश्न आहे, आपण आईवर किती प्रेम करतो हे तिला कधी सांगतो का? आई फक्त 2 अक्षरांचा शब्द आहे, पण या 2 अक्षरांमध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे. लहानपणी आपण पडतो, गुडघ्याला खरचटतं, पण वेदना आपल्याला होत असल्या तरी आईच्या डोळ्यात आधी पाणी येतं. आपल्याला ताप आला की रात्रभर जागणारी आई, आपल्या परीक्षा असल्या की देवाकडे प्रार्थना करणारी ती आई, आपल्याला यश मिळाल्यानंतर स्वतःपेक्षा जास्त आनंद होणारी ती आई. आणि हे सगळं आपण पाहतो, पण तिच्या त्यागाची किंमत आपण किती समजतो? एका आईचं आयुष्य बघा. लग्न झालं की ती स्वतःचं घर सोडते, मुलं झाली की स्वतःची इच्छा विसरते, नवीन साडी घ्यायची असली तरी आधी मुलांची गरज बघते, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते, कारण तिच्यासाठी तिचं सुख म्हणजे तिच्या मुलांचं सुख असतं. किती विचित्र आहे ना. आपण मोठे होतो, नोकरी लागते, पैसे कमवतो, पण आई अजूनही आपल्याला लहानच समजते. फोन केला नाही तरी काळजी करत बसते, जेवलास का रे हे सुद्धा विचारते, घरी उशीर झाला तर दारात उभी राहून वाट पाहत बसते. आणि हे सगळं ती कोणत्याही अपेक्षेशिवाय करते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण खूप व्यस्त झालेलो आहोत, पण एक दिवस असा येतो जेव्हा आईचा फोन येणं बंद होतो. जेवलास का रे हा प्रश्न कायमचा हरवून जातो आणि मग जाणवतं तिची किंमत कधी समजलीच नाही. तीच आपल्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान व्यक्ती होती. जर तुमची आई आज तुमच्यासोबत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर तिला नक्की फोन करा. तिला सांगा, आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. कारण काही गोष्टी उद्यावर ढकलू नयेत आणि आईवरचं प्रेम ही त्यापैकीच एक गोष्ट आहे. मुलीचं बदललेलं आयुष्य. एका मुलीचं आयुष्य एका दिवसात बदलतं. ना तिचं नाव तेच राहतं, ना तिचं घर, ना तिच्या सवयी, ना तिची ओळख, फक्त एका लग्नामुळे. आणि तिच्या त्या बदलाची किंमत कुणी कधी विचारलीच नाही. मुलगी जन्माला येते, आईबाबांच्या कुशीत वाढते, त्या घरात तिचं बालपण असतं, आठवणी असतात, स्वप्न असतात, प्रत्येक कोपऱ्यात तिचं अस्तित्व असतं. पण एक दिवस असा येतो तो म्हणजे लग्नाचा. सगळे काही आनंदात असतात, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक मुलगी शांतपणे रडत असते. कारण तिला माहिती असतं आजपासून सगळं बदलणार आहे. ज्या घरात ती वाढली ते घर आता तिचं राहणार नाही. ज्या आईला ती रोज बघायची, तिच्याशी बोलण्यासाठी वेळ शोधावा लागणार. ज्या बाबांच्या आधारावर ती जगली, त्यांना भेटण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार. सासरी गेल्यावर नवीन माणसं, नवीन नियम, नवीन जबाबदाऱ्या, सगळ्यांना समजून घेण्याची अपेक्षा तिच्याकडून. पण तिला समजून घेण्याचा प्रयत्न किती जण करतात? ती स्वतःला बदलते, सवयी बदलते, बोलणं बदलते, राहणीमान बदलते, फक्त नवीन घरात सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि या सगळ्यामध्ये कधी कधी ती स्वतःलाच हरवून बसते. मुलगी लग्नानंतर बदलत नाही, तिची परिस्थिती तिला बदलायला भाग पडते. म्हणून प्रत्येक मुलीचा सन्मान करा, कारण ती फक्त घर बदलत नाही, ती तिचं संपूर्ण आयुष्य बदलते. सासर आणि माहेर यांच्यात अडकलेली मुलगी. एका मुलीला 2 घरं मिळतात म्हणे, पण खरं सांगायचं तर अनेकदा ती दोन्ही घरांमध्ये स्वतःलाच हरवून बसलेली असते. कारण ती सासरची पूर्णपणे होत नाही आणि माहेरची आधीसारखी राहत नाही. लग्नानंतर मुलींचं आयुष्य 2 भागात विभागलं जातं, एक माहेर आणि एक सासर. माहेरी गेली की काही जण विचारतात, आता तू पाहुणी आहेस, किती दिवसांची सुट्टी काढून आलीस? आणि सासरी गेलं की काही जण म्हणतात, आता फक्त सासूच्या सूचना ऐकायच्या बरं का. पण कधी कधी ती एकटी पडते, रडते आणि मनात एकच प्रश्न विचारते, माझं स्वतःचं घर नेमकं कोणतं? जर तुमच्याही घरात मुलगी, बहीण, पत्नी किंवा सून असेल तर तिला तिची परिस्थिती समजून घ्या. कारण ती 2 घरं सांभाळत असते आणि 2 घरं सांभाळताना अनेकदा स्वतःचं मन तुटू देत असते. तिच्या चेहऱ्यावरचं हसू दिसतं, पण तिच्या मनातला संघर्ष कोणालाच दिसत नाही. म्हणून तिच्या त्यागाची, तिच्या प्रेमाची आणि तिच्या अस्तित्वाची किंमत करा.